Good evening students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the practice set 5.2. Question number first. A, B, C, D, P and Q. Given काय बघा in figure quadrilateral ABCD is a parallelogram. P and Q are midpoints of side AB and DC respectively. Prove that quadrilateral APCQ is a parallelogram. आता पॅरलोग्रामच्या ज्या 3 टेस्ट आपण पाहिल्या होत्या मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कुठला एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम दाखवायचा असेल तर 3 टेस्ट वापरता येतात. त्याच्यापैकी जी शेवटची टेस्ट आणखी एक चौथी आपण पाहिली होती काय, अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम इफ अ पेअर ऑफ इट्स अपोजिट साइड्स इज पॅरलल अँड कॉन्ग्रुअंट. तर आपण त्याला काय म्हणू शकतो, तो क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. ठीक आहे, आता सुरुवात कशी करायची बघा प्रूव्ह दॅटची. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. हा गिवन पार्ट आहे. ओके, मग तो जर पॅरलोग्राम असेल तर त्याच्या ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुअंट असतील आणि पॅरलल पण असतील. मग आपल्याला जे गरज आहे ती घेऊ आहे. AB इज पॅरलल टू CD अँड AB इज इक्वल टू CD. दोन्ही अपोजिट साइडची ही एक पेअर पॅरलल पण आहे आणि कॉन्ग्रुअंट पण आहे. कॉन्ग्रुअंट म्हणजेच दोघांची लेंथ सारखी. आपण काय म्हणणार, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्रामच्या काय असतील त्या अपोजिट साइड्स असतील. आता एक लक्षात घ्या, इथे जर आपण दोन्ही साइडला 1/2 ने मल्टिपल केलं, मल्टिप्लाय याला इक्वेशन फार झालं तर 1 and 2 म्हणूया आपण आपल्या सोयीसाठी. इथे 2 मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 1/2. मग काय होईल, 1/2 AB इज इक्वल टू 1/2 CD. दोन्ही साईडला मल्टिपल केलं. बट पॉइंट P and Q आर midpoints of side AB and CD रिस्पेक्टिव्हली. हे गिवन पार्ट आहे. हा हे काय अगोदरच एक्झाम्पलमध्ये देऊन ठेवलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की AP आणि PB हा पार्ट सारखा असेल, म्हणजेच APचं माप ABच्या 1/2 असेल. तसंच इथे QCचं माप DCच्या 1/2, म्हणजे 1/2 AB म्हणजे आपण काय टाकू शकतो, AP इज इक्वल टू आणि इथे 1/2 DC म्हणजेच काय टाकू शकतो, QC. इक्वेशन नंबर 3. आता देताना इक्वेशन 1 मध्ये काय दिले बघा, फ्रॉम इक्वेशन 1 काय दिसते आपल्याला, AB इज पॅरलल टू CD. हे तुम्ही रिझन तिकडे पण लिहू शकता. मग AB पॅरलल CD आहे म्हणजेच AP सुद्धा QCला पॅरलल असेल. दॅट इज AP इज पॅरलल टू QC. इक्वेशन नंबर 4. आता in quadrilateral APCQ याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, हे लिहून झालं असेल तुमचं एक्झाम्पल, ते पुसूया आपण. काय दिसतंय याच्यामध्ये आपल्याला, AP इज इक्वल टू QC
फ्रॉम इक्वेशन 3. नंतर AP इज पॅरलल टू QC फ्रॉम इक्वेशन 4. आता शेवटची जी टेस्ट आपण पाहिली होती 4 नंबरची, काय की एकच साईड अपोजिट साईडची पेअर पॅरलल पण आहे आणि तीच पेअर कॉन्ग्रुएंट पण आहे, तर तो क्वाड्रिलॅटरल काय होतो? पॅरललोग्राम. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल APCQ इज अ पॅरललोग्राम. या पद्धतीने आपल्याला ते प्रूव्ह करता येईल. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग बघूया सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय बघा. Second example, using opposite angles test for parallelogram prove that every rectangle is a parallelogram. Every rectangle is a parallelogram. काय प्रूव्ह करायचं एकदा समजून घ्या. एक रेक्टँगल दिलाय, हा एक रेक्टँगल आपल्याला दिलाय A, B, C and D. रेक्टँगल म्हटलं की प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा. ओके, मग गिवन काय काय आपल्याकडे? गिवन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. नंतर प्रूव्ह काय? टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला? क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. ABCD पॅरलोग्राम आहे हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग आता याचं प्रूफ कसं असणार आहे बघा. प्रूफ आता इथे एक अट आपल्याला देऊन ठेवली, काय की आपल्याला जी टेस्ट वापरायची आहे पॅरलोग्राम दाखवण्यासाठी, ती कोणती वापरायची? अपोजिट अँगलची. आणि ती टेस्ट काय सांगते? अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम इफ इट्स पियर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगलचे पियर जर कॉन्ग्रुएंट असतील तर तो पॅरलोग्राम असतो. ही टेस्ट आहे. ओके, मग आता इथं बघा, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. हा गिवन पार्ट आहे. हा काय? गिवन पार्ट आहे. मग जर तो रेक्टँगल असेल तर ईच अँगल ऑफ अ रेक्टँगल इज ऑफ 90 डिग्री. त्याचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. म्हणजे काय? अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल्स D इज इक्वल टू 90 डिग्री. प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असेल. मग आता याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की अँगल A आणि C चं माप सारखं, म्हणजे ते कॉन्ग्रुएंट आहे. देअरफॉर अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C आणि अँगल D इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B. म्हणजे याचा अर्थ अपोजिट अँगलच्या दोन पेअर काय झाल्या? कॉन्ग्रुएंट. मग आपण म्हणणार बाय युझिंग opposite angles test for parallelogram quadrilateral ABCD is a parallelogram. तो काय असणार आहे?
पॅरलोग्राम असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. सोपं एकदम. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. बघूया पुढचा पार्ट, पुढचा क्वेश्चन बघूया त्यातला. क्वेश्चन नंबर 3. Okay, question number 3. In figure, G is the point of concurrence of medians of triangle DEF. DG is equal to GH, then prove that quadrilateral GEHF is a parallelogram. GEHF हा आपला पॅरलोग्राम प्रूव्ह करायचा आहे. ओके, आता काय करते ते लक्षात घ्या. जी हा मेडियनचा हे पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. मेडियन्स त्या ठिकाणी एकमेकाला कनेक्ट होत आहेत. आता आपल्या या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची. इथे आपण एक करूया. टेक पॉइंट T such that E dash T dash F. ह्या EF वरती आपण घेतोय, तर E आणि F च्या मध्ये T असणार आहे. ओके, मग आता इथे लक्षात घ्या, इथे G हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मेडियन्स आहे. पॉइंट G इज पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ medians of triangle DEF. ट्रायंगल DEF चा इथे आपण T घेतलाय. आता तो त्याचा कॉन्करन्स आहे. म्हणजेच काय, DT इज द मेडियन ऑफ DT, सेगमेंट DT इज मेडियन. सेगमेंट DT काय झाली, मेडियन. आणि ती जर मेडियन झाली तर पॉइंट T इज देअरफॉर point T is midpoint of segment EF. इक्वेशन नंबर 1 हा त्याचा मिड पॉइंट झाला. ओके, आता त्याचबरोबर पॉइंट G
हा मीडियनचा कॉन्करन्स पॉईंट आहे, तो काय करतो, ह्या डी टीला डिव्हाइड करतो दोन पार्टमध्ये, डीजी आणि जीटी. त्यापैकी जीटीचं माप डीजीच्या 1/2 असेल किंवा डीजीचं माप 2GT असणार आहे. डीजीचं माप काय असणार आहे, 2GT. पॉइंट जी डिवाइड्स मीडियन dt in 2:1 रेशो. 2:1 म्हणजेच काय, GT इज इक्वल टू 2DG. या GTचं माप, सॉरी उलट झालंय ते, GT हा यस बघा नेमकं काय ते, की इथे ह्या GTचं माप याच्या 1/2 असेल, म्हणजेच DG इक्वल टू 2GT असं येते. DG इज इक्वल टू 2GT. ओके, पण DG इक्वल टू GH, DG इक्वल टू GH गिवन, हे अगोदरच देऊन ठेवलंय, म्हणजे इथे फक्त GH टाका. GH इक्वल टू 2GT, म्हणजे ह्या पूर्ण GHचं माप या GTच्या दुप्पट. याचा अर्थ काय झाला की T हा GHचा मिड पॉइंट, दॅट इज पॉइंट T इज midpoint of segment GH. इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत आलो आपण, हे कंप्लीट करा. म्हणजे आपण प्रूव्ह केलंय की T हा EFचा पण मिड पॉइंट आहे आणि GHचा पण मिड पॉइंट आहे. व्हिडिओ पॉज करा आणि ती कंप्लीट करा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, point T is the midpoint of diagonals GH and EF. या दोन्ही डायगोनलचे ते मिड पॉइंट आहे. इन क्वाड्रिलॅटरल म्हणा फार झालं तर, इन क्वाड्रिलॅटरल GEHF. त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतंय. ओके, मग आता जर हे मिड पॉइंट असेल त्याचा अर्थ काय झाला, दॅट इज द डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आणि आपण तिसरी टेस्ट पाहिली होती की जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स एकमेकाला बायसेक्ट करत असतील तर तो क्वाड्रिलॅटरल काय असतो, पॅरलोग्राम. देअरफॉर बाय युझिंग टेस्ट ऑफ डायगोनल टेस्ट म्हणा फार झालं तर, डायगोनल टेस्ट ऑफ पॅरलोग्राम. डायगोनलची टेस्ट आपण वापरली अँड क्वाड्रिलॅटरल GEHF इज अ पॅरलोग्राम. तो त्याचं काय असणार आहे, पॅरलोग्राम असणार आहे. या पद्धतीने आपण त्याला पॅरलोग्राम प्रूव्ह केलं. ओके, त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 4.
इथला इंटरसेक्शन पॉईंट P आहे आणि हे इथे जो क्वाड्रिलॅटरल तयार झाला आहे हा P Q R आणि S. Prove that quadrilateral formed by the intersection of angle bisectors of all angles of a parallelogram is a rectangle. जो क्वाड्रिलॅटरल PQRS तयार झाला आहे तो रेक्टँगल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि इथे अँगल बायसेक्टर्स दिलेत. ओके, आता याला आपण रेक्टँगल कसं दाखवू शकतो? तर रेक्टँगल दाखवण्यासाठी आपलं टार्गेट असणार आहे की PQRSचा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा झाला पाहिजे. त्यासाठी काय काय करायचं ते एकदा आपण समजून घेऊया. बघा, स्टेप बाय स्टेप जाऊया. अगोदर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. ABCD इज अ पॅरलोग्राम. हा गिवन पार्ट आहे. ओके, मग तो जर पॅरलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, त्यांची मेजरमेंट सारखी असतील. म्हणजे कोणतं? अँगल BAD is congruent to angle BCD. Opposite angles of पॅरलोग्राम. ओके, आणि आपण असं मानूया आता, लेट अँगल BAD इज इक्वल टू अँगल BCD इज इक्वल टू 2x. या पूर्ण अँगलचं मेजरमेंट आपण 2x मानलं आणि ह्या पूर्ण याचं 2x मानलं आणि हे अपोजिट असल्यामुळे कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके, आता रे AR अँड रे AR आणि CP आर बायसेक्टर्स ऑफ अँगल BAD अँड अँगल BCD गिवन. कारण आपल्याला याच्यातच देऊन ठेवलं आहे की हे जो क्वाड्रिलॅटरल तयार होतोय तो अँगलच्या बायसेक्टरपासून तयार होतोय. ओके, मग जर समजा हे बायसेक्टर असतील आणि हा पूर्ण अँगल 2x असेल तर हा प्रत्येक अँगल काय असेल त्याच्या निम्मे. म्हणजे हा x हा पण x, तसंच इकडे पण हा x आणि हा पण x. देअरफॉर आपल्याला ज्याची गरज आहे तो घेऊया. अँगल SAD. देअरफॉर अँगल SAD इज इक्वल टू x आणि हा सुद्धा कोणता? अँगल BCQ इज इक्वल टू x. इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत काही समजायला अडचण नाही आहे. ओके, हे इथपर्यंत झालं आपलं, जेवढी गरज आहे तेवढं झालं. नंतर आपण विचार करतोय आता इकडे विचार करताना हे जे अँगल बायसेक्टर आहे त्यांचा विचार करूया याचा. आता ADC आणि ABC सुद्धा काय? अपोजिट अँगल्स. अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC आणि याला एक कारण देता येईल, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. ते सुद्धा पॅरलोग्रामचे काय असणार आहे? अपोजिट अँगल असणार आहे. परत आपण विचार करूया, या प्रत्येकाचा माप आपण 2i घेऊया. अँगल ABC ADC इज इक्वल टू लेट. इथे लेट शब्द पाहिजे प्रत्येक ठिकाणी. इथे येस, इथे आहे. इथे लेट इज इक्वल टू 2i. आपण 2i मानलं. मग जर हा पूर्ण अँगल 2i मानलाय आणि हा जर त्याचा परत रे BR अँड रे DP आर बायसेक्टर्स ऑफ अँगल कोणता? ABC
अँड अँगल ADC, त्याचे ते काय आहे बायसेक्टर. मग हे जर बायसेक्टर असेल आणि पूर्ण अँगल जर 2y असेल तर हा छोटा y आणि हा सुद्धा y, तसं इथं हा y आणि हा y. मग आपल्याला ज्याची गरज आहे तेवढं घेऊ, आपण इकडचं घेऊ ADS. देअरफॉर अँगल ADS इज इक्वल टू अँगल इथे CBQ इज इक्वल टू y. इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत आपला पुरेसं आहे. इथपर्यंत आपण वाय मानलं. थोडंसं प्रूफ जे आहे थोडंसं मोठं होणार आहे याचं, तर ठीक आहे, हरकत नाही, क्वेश्चन तेवढा मोठा आहे तो. इथपर्यंत आपण पूर्ण केलं, वाय मानले, इथपर्यंत झालं आहे. ओके, आता व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. आता जे ॲडजेसंट अँगल्स असतात पॅरलोग्रामचे ते सप्लिमेंटरी असतात. ॲडजेसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. म्हणजे दोघांची बेरीज 180. मग आपण घेऊया अँगल BAD प्लस अँगल ADC इज इक्वल टू 180. आणि हा आहे 2x प्लस 2y इज इक्वल टू 180. देअरफॉर 2 कॉमन काढा, x प्लस y इक्वल टू 180. 2ने डिवाइड करा, x प्लस y इज इक्वल टू 90 डिग्री. इक्वेशन नंबर 3. अगोदर 2 झालेले आहेत आपल्याकडे. इक्वेशन नंबर 3, x प्लस वायची व्हॅल्यू आपण काढली 90 डिग्री. इथपर्यंत आपण आलो आहे. आता आपल्याला विचार जो करायचा आहे तर ट्रायंगल ASD मध्ये, इन ट्रायंगल ASD याच्यामध्ये त्याच्या तिन्ही अँगलचे ॲडिशन किती असणार आहे 180. म्हणजेच काय, अँगल SAD प्लस अँगल ADS प्लस अँगल ASD इज इक्वल टू 180. तिघांची बेरीज 180. मग हा काय मानला आहे आपण x, हा काय मानला आहे y, आणि हा ASD तसाच. आता x प्लस वायची व्हॅल्यू 90 आहे. 90 प्लस अँगल ASD इक्वल टू 180. हा 90 मायनस करा, ASD इक्वल टू 90 डिग्री. ASD जो अँगल आहे इथे तयार झालेला हा यस आहे आपला. तर हा अँगल आपण प्रूव्ह केला 90चा ASD. मग ASD जर 90 असेल तर PSR त्याचा अपोजिट अँगल आहे, व्हर्टिकली अपोजिट, तो सुद्धा 90चा असेल. देअरफॉर अँगल ASD इज इक्वल टू अँगल PSR इज इन इक्वल टू 90 डिग्री. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हा जो त्याच्या शेजारचा आहे तो सुद्धा आपण प्रूव्ह केला 90चा. म्हणजे हा पण आला 90चा. म्हणजे अशा पद्धतीने आपण तो ट्रायंगल घेऊन हा 90 प्रूव्ह केला. ओके, आता सिमिलरली हा पण आपण 90 प्रूव्ह करू शकतो. जसं आपण याच्यासाठी वापरतो तसं इकडे पण वापरता येईल. आता मग तिथे ते पूर्ण दाखवायची गरज नाही. मग आपण काय म्हणणार, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह, सिमिलरली we can prove angle PQR is equal to 90 डिग्री. मग अपोजिट अँगल जर 90-90चे आले तर उरले जे असणार आहेत ते सुद्धा काय होणार आहे 90-90 होणार आहे. देअरफॉर अँगल SPQ and SPQ इक्वल टू अँगल SRQ इज इक्वल टू 90 डिग्री. याच्यावरून आपण हे प्रूव्ह करू शकतो. आणि प्रत्येक अँगल जर 90चा झाला, देअरफॉर ईच अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज
ऑफ 90 डिग्री आणि त्याचा 90 झाला तर तो रेक्टँगल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. तो काय असणार आहे? रेक्टँगल असणार आहे. अशा पद्धतीने थोडंसं जास्त स्टेपमध्ये हे उत्तर आपल्याला काढावं लागणार आहे. इथे आपण हे जे उत्तर घेतो यासाठी आपण म्हणू शकतो बाय युझिंग प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज वापरून हे आपण घेतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते प्रूव्ह करता येईल की तो जो PQRS आहे हा रेक्टँगल असणार आहे. ओके, अशा पद्धतीने क्वेश्चन आपण कंप्लीट केलेत. यातला एक आहे 5वा, तो तुम्ही सॉल्व करा. तर 5.2 आपण कंप्लीट केलं आहे आज. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचं एक्झरसाइज आपण पाहणार आहे. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. त्याचबरोबर ज्यांनी अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.